हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्टिचिंग विथ तेजस्वी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोट नेक गला कसं रेडी करायचं हे पाहतोय। पहिलं तर मी अस्तर घेतलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला मेजर दाखवते। आपण प्रत्येक ब्लाऊजला मेजर असेल त्याच्यात आपण 1 इंच वाढवतो। याच्यात आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे 14ची उंची होती त्यात मी 2 इंच वाढवून झाले म्हणजे 16ची उंची। त्यानंतर शोल्डर घेतले 7.5चे। शोल्डर जेवढे येतील तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत जॉईंट शोल्डरचे। त्यानंतर छाती घेतली 13 इंच, म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे। कंबरमध्येही 2 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलं, कंबर 12 आहे। त्यानंतर आपल्या शोल्डरवरून आपल्याला 4 इंचाची मार्जिन करून घ्यायची आहे। तेच नंतर 3.5 इंच घालून मग शेप देऊन घ्यायचे आहे। त्यानंतर आपले गलाची किती लांबी आहे ती घेऊन त्याच्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचे। 11 आहे, त्याच्यात मी 1 इंच वाढवले तर 12 झाले आणि वरून 1.5 इंच वाढवलेला आहे, म्हणजे त्याच्या खालून आपण मार्जिन केले आहे त्यानुसार आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे। तुम्ही शेप तुमच्यानुसारही देऊ शकता, जर तुम्हाला आवडत असेल त्यानुसार कोणताही। दोन्ही साईडून सेम, आणि तिथून आपल्याला 2 इंचाची तरी सूट भेटलीच पाहिजेत जॉईन करायला। जेवढं आपण सेट केलेलं आहे ना तेवढं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे। दोन्ही साईडून सेम टक्स घ्यायचे आहे। त्यानंतर आपलं असं कटिंग केल्यावर हा असं पीस दिसणार आहे। नंतर आपला ब्लाऊज पीस घ्यायचं, त्याला उलट्या साईडून अस्तर लावून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या साईड उलटा असेल त्या साईडून अस्तर ठेवून त्यावर पूर्ण साईडून शिलाई मारून एक्स्ट्रा कपडा आहे तो पूर्ण साईडून कट करून घ्यायचे। दोन्हीही आपण जॉईन केलेला भाग आहे ते पूर्ण कट करून घ्यायचे, जेवढा एक्स्ट्रा कपडा आहे तेवढं। त्यानंतर मी पायपिंग घेतलेली आहे, ती पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे। सेम दोन्ही साईडून पायपिंग जॉईन करायची। तिथून आपण खालूनच पायपिंग लावली, इथे आपल्याला दोन्ही राऊंडमध्ये पायपिंग जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तिथून 2 इंचाचे मार्जिन सोडलेले तिथून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडून सेम शिलाई मारून घ्यायची, डबलची शिलाई मारायची का पुन्हा निघाली नाही पाहिजे। सेम त्या साईडून जेवढं आपण आतमध्ये अर्धा इंच घेतलं तेवढंच या साईडून सुद्धा अर्धा इंच घेऊन शिलाई मारून घ्यायचं आहे। असे चौकोन बॉक्स रेडी केलेला आहे, ते आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये लावून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।